Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। हिंजवडीतल्या रस्त्यांची अवस्था दुरावस्था वरून बिकट झालेली आहे, अति बिकट झालेली आहे। या रस्ता हिंजवडीचे सर्व निमुळते रस्ते हे मृत्यूचा एक सापळा बनलेला आहे। प्रशासनाने आमचा अंत पाहू नये। आजचा हा फक्त एक ट्रेलर आहे। ह्याच्या पुढे आम्ही दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यात फार मोठा मोर्चा हिंजवडीतनं PMRDच्या ऑफिसला जाईल, हे आम्ही अल्टिमेटम देतोय हिंजवडीच्या प्रशासनाला। आम्हाला हलक्यात घेऊ नका। ट्रॅफिक पोलीसची अजिबात आहे, फक्त पैसे पायासाठी त्यांच्या स्टॉपवर उभा राहतात। ट्रॅफिक पोलिसाला जिथं हवं तिथं राहत नाही। ज्यांना पैसे पाहिजे त्या कोपऱ्याला लपून बसेल असतात, कारण की रोजचा प्रवास माझा 10 किलोमीटरचा इथं। आज ह्या मुलीचा गेला, आज त्या लेडीजचा सुद्धा गेला, आणखीन किती जणांचे तुम्ही बळी घेणार? 11 वर्षाच्या 30 आज मुलगी, आज बाई आहे तर अख्खा समाज आहे। आज तेच जर ह्याच्यात नसेल, आज जर त्यांना जर संरक्षण नसेल तर तुम्ही काय कामाचे? 34 वर्षीय भारती मिश्रा या महिलेचा काल हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरच्या खाली येऊन मृत्यू झाला आहे। खरं तर हिंजवडीमध्ये वारंवार असे अपघात घडत आहेत आणि सिमेंट मिक्सरमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे। काही महिन्यापूर्वीच प्रत्युषा हिचा मृत्यू झाला होता आणि त्याआधी देखील असा जो प्रकार आहे तो समोर आला होता, परंतु काल 34 वर्षीय भारती मिश्रा या महिलेचा मृत्यू झालेला आणि यामुळेच आपण या ठिकाणी पाहू शकतो की सगळे जे उच्च शिक्षित आहेत, ITS आहेत, त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। खरं तर तुम्ही या सगळ्यांना सोबत घेऊन आलेला आहात, तुमचं नेमकी मागणी काय आहे? गेले 10 जुलैला आपली IT कर्मचाऱ्यांची मीटिंग ही विधान भवनात माननीय मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती। आम्हाला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी हेच आश्वासन दिलं होतं की एका महिन्यात हिंजवडीतले सगळे रस्ते दुरुस्त केले जातील, असं आम्हाला आश्वासन ऑन रेकॉर्ड दिलं होतं। आम्ही ते ऐकून IT कर्मचारी ते ऐकून या विश्वासाच्या भावनेने आम्ही रिटर्न आलो। आता 10 जुलैपासून आज 3 महिने झाले। हिंजवडीतल्या रस्त्यांची अवस्था दुरावस्था वरून बिकट झालेली आहे, अति बिकट झालेली आहे। या रस्ता हिंजवडीचे सर्व निमुळते रस्ते हे मृत्यूचा एक सापळा बनलेला आहे। लोक आपल्या हिंजवडीच्या रहिवासी, हिंजवडीतल्या महिला जीव मुठीत धरून रोज प्रवास करत आहेत। त्यांना ही खात्री नाही आहे की आपण संध्याकाळी किंवा दुपारी घरी परत जाऊ। तर या खड्ड्यांमुळे काल नाहक एका महिलेचा जीव गेलेला आहे। एक महिला जेव्हा मरते तेव्हा अख्खं घर उद्ध्वस्त होतं। त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीसाठी PMRDA, MIDC, PWD, मेट्रो या सर्व ऑथॉरिटी जबाबदार आहेत। आम्ही गेले 3 महिने, एक नाही 2 नाही 3 महिने आम्ही त्यांच्या पाठपुरावा करतोय, शांततेत पाठपुरावा करतोय। आम्हाला प्रशासनाने सांगितलं शांतता ठेवा, आम्ही सगळी कामं करू। पावसाळा आहे, पावसाळ्याचं एक टिपिकल कारण देऊन ते लोकांनी वेळ काढला। आम्ही तो वेळ मान्य केला, पण जर लोकांचे जीव जात असतील तर प्रशासनाने आमचा अंत पाहू नये। आजचा हा फक्त एक ट्रेलर आहे। ह्याच्या पुढे आम्ही दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यात फार मोठा मोर्चा हिंजवडीतनं PMRDच्या ऑफिसला जाईल, हे आम्ही अल्टिमेटम देतोय हिंजवडीच्या प्रशासनाला। आम्हाला हलक्यात घेऊ नका, IT कर्मचाऱ्यांना हलक्यात घेऊ नका। IT कर्मचाऱ्यांनी ठरवलं तर मतदानापासून रस्त्यावर येईपर्यंत आम्ही सगळं करू शकतो। आम्हाला हे करायचं नाही, आम्ही प्रशासनाला फक्त वॉर्निंग देतोय। परंतु अजित पवार हे वारंवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी दौरे केलेले आहेत, काही आश्वासनं देखील तुम्हाला दिलेली होती। आश्वासन मिळालेलं आहे। 2 महिन्यापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री येऊन गेले, सकाळी 6 वाजता येऊन गेले। ते उपमुख्यमंत्री येऊन गेले, पालकमंत्री येऊन गेले अजितदादा, तर त्यांनी 2 वेळा हे केली। पण प्रशासनच इथे ढिम्मा असेल तर मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे ते काहीच करू शकत नाहीत, कारण प्रशासनालाच त्यांची इच्छाच नाहीये काम करण्याची। PMRD असू दे, MIDC असू दे, आम्ही दर आठवड्याला त्यांना फोन करतो, व्हॉट्सअपवर चर्चा करतो, पण ती लोक कागदी घोडे नाचून
हा विषय रेंगाळण्याचा प्रयत्न गेले 3 महिन्यापासून करत आहेत. काय म्हणणे? आज जी घटना झाली 2 महिन्यापूर्वी, जर त्या घटनेचे प्रशासनाने दखल घेतली असती तर हा जो काल जीव गेला तो गेला नसता. याच्यामध्ये PMRDA, RTO हे सगळे जबाबदार आहेत आणि प्रशासनाने याची त्वरित दखल घेतलेली पाहिजे आणि रस्त्यांचे जे काम आहे हे त्वरित झाले पाहिजे. ट्रॅफिक पोलीस जिथं उभा राहायचं तिथं उभा राहत नाही. ट्रॅफिक पोलीस अजिबात आहे, फक्त पैसे पायासाठी त्यांच्या स्टॉपवर उभा राहतात. ट्रॅफिक पोलिसाला जिथं हवं तिथं राहत नाही. ज्यांना पैसे पाहिजे त्या कोपऱ्याला लपून बसेल असतात. कारण की रोजचा प्रवास माझा 10 किलोमीटरचा इथं रोजचा प्रवास. मला फर्स्ट पॉइंट हा इथे चौथा ऍक्सिडेंट आहे हा 1-2 महिन्याच्या आत आणि सगळ्या लेडीजच आहेत आणि मेन डंपर आहेत, मिक्सर डंपर आहेत. सगळ्यात महत्वाची फॅक्टरी इलिगल आहे इथे. ही मिक्सर फॅक्टरी पण इथून हलायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे ड्रायव्हर, सगळ्यात महत्वाचं मला हे म्हणायचंय की ह्या मिक्सर टँकरचे जे ओनर आहेत कोण आहेत मला माहिती नाहीयेत, मला एवढं नॉलेज नाहीये, पण त्यांना जे ड्रायव्हर ठेवतात ते शिकलेले नसतात, त्यांना लायसन पण नसतं. असे ड्रायव्हर मी बघितलेले ड्रायव्हरला अजिबात गाडी नीट चालवता येत नाही, सगळे लहान असतात आणि तशाच ड्रायव्हरचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. सगळ्यात आधी मी इथल्या हिंजवडीचे जे ट्रकचे जे ओनर आहेत त्यांना मी पॉइंट आउट करेल आणि नंतर ड्रायव्हर ठेवताना प्लीज लायसन्स त्यांच्याकडे असेल त्यांना ड्रायव्हर ठेवा. आणि खड्डे रस्ते हिंजवडीच्या सगळ्या लोकांना हे सांगायचंय कुठले रस्ते चांगलेत हिंजवडीचे. हिंजवडीच्या रस्त्यांमुळे लोक इथून हलून दुसरीकडे चाललेत. प्लीज रस्त्यांकडे सुद्धा लक्ष द्या. या टर्न घेताना हे जे डंपरवाले आहे टर्न घेताना हे हरामखोर थांबत सुद्धा नाही की कुणाला धक्का लागल की बुक्के लागल, डायरेक्ट टर्न घेतात. कारण की माझा रोजचा प्रवास 10 किलोमीटरचा आहे. मी किती वेळ मी ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा शिवाय घातलेलं आहे. किती वेळ हरामखोर इथं पैसे जमा करण्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष आहे. त्यांना थांबवा ना, आम्हाला कशाला थांबवत आहे? त्यांना थांबवा ना. ते टर्न घेत आहे बघ दिसत नाही, चौकात थांबा. जिथं पॉइंट खतरनाक पॉइंट आहे तिथं थांबा. हरामखोर पैसे उघडण्यासाठी कान्या कोपऱ्याला झाडाखाली उभा राहतात. कशासाठी? लपून रोजचा प्रवास आहे माझा, मी रोज बघते. खरं तर काही दिवसांपूर्वी प्रत्युषाचा मृत्यू झाला होता, तिची आई देखील आहे. खरं तर तुम्ही लढत आहात तुमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून, परंतु 34 वर्षीय भारती मिश्रा यांचा काल देखील त्याच प्रकारे मृत्यू झालाय. त्याला कारणीभूत फक्त राष्ट्र प्रशासन आहे, महाराष्ट्र सरकार आहे. कारण 4 दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन स्वतः सांगितलं की बिल्डर कशा प्रकारे जबाबदार आहे. त्यांनी त्वरित ऍक्शन सांगितलं सुद्धा होतं पोलिसांना की त्वरित जो कोणी बिल्डर आहे त्याला त्वरित अटक करा. आज 5 दिवस झाले तरी यांनी बिल्डरला अजून अटक केलेली नाही. बिल्डर हा म्हणतोय, पोलीस म्हणतायत की आम्ही 8 दिवस बिल्डरचा अभ्यास करू आणि 8 दिवसानंतर ना आम्ही बिल्डरला अटक करू, पण अद्याप कोणत्याही बिल्डरला अटक झालेली नाहीये. आम्ही स्वतः जाऊन मुख्यमंत्री योगेश कदम त्यांना सुद्धा आम्ही जाऊन भेटलो, पण अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाहीये. अजून किती जणांचे तुम्ही बळी घेणार आहे? आज ह्या मुलीचा गेला, आज त्या लेडीजचा सुद्धा गेला, आणखीन किती जणांचे तुम्ही बळी घेणार? 11 वर्षाच्या 30 आज मुलगी, आज बाई आहे तर अख्खा समाज आहे. आज तेच जर ह्याच्यात नसेल, आज जर त्यांनाच जर संरक्षण नसेल तर तुम्ही काय कामाचे? हेच मला म्हणायचं. आतापर्यंत जे अपघात झालेले आहेत त्या अपघातामध्ये महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या कुटुंबातील महिला दगावते ते जे कुटुंब आहे ते अगदी रस्त्यावर येत आहे. त्यामुळेच या ठिकाणी महिलांचा उद्रेक दिसत आहे, ITNचा उद्रेक दिसत आहे. तात्काळ सरकारने यावरती निर्णय घेतला नाही किंवा ठोस पावलं उचलले नाही तर अधिक तीव्रतेने आंदोलन करू असा जो इशारा आहे या ठिकाणच्या नागरिकांनी आणि ITNने दिलेला आहे. कृष्णा पंचाल, मुंबई तक.